नमस्कार, माझं नाव डॉक्टर रेबेका दोडती। माझ्या कवितेचं शीर्षक आहे जुनेरं। नव्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात विदरलेलं जुनेरं। नव्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात विदरलेलं जुनेरं सांधू म्हणून ठेवलंय कधीच। नव्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात विदरलेलं जुनेरं सांधू म्हणून ठेवलंय कधीच। बेवारशी लेकरांसारख्या अधांतरी तुटलेल्या धाग्यांवरून मायेनं हात फिरवताना, बेवारशी लेकरांसारख्या अधांतरी तुटलेल्या धाग्यांवरून मायेनं हात फिरवताना, मघापासनं कल्ला करतोय कुणीतरी माझ्या नावाचा, सारखा लावलाय पुकारा, धावायलाच हवं। जाता जाता जुनेरं कोंबलं आतल्या कप्प्यात, जाता जाता जुनेरं कोंबलं आतल्या कप्प्यात, पुन्हा प्राक्तनाच्या हवाली बेवारशी धागे, पुन्हा प्राक्तनाच्या हवाली बेवारशी धागे। दाट दाट धुक्यातनं जावं लागतं आजीच्या गावी, दाट दाट धुक्यातनं जावं लागतं आजीच्या गावी जुनेराचं बोट पकडून, दाट दाट धुक्यातनं जावं लागतं आजीच्या गावी जुनेऱ्याचं बोट पकडून। आजीचं जुनेरं अलादीनच्या दिव्यासारखं, मायेनं घासलं की उटीतनं निघायचा लख रुपया, मायेनं घासलं की उटीतनं निघायचा लख रुपया। कुडकुडत जुनेऱ्याच्या कुशीत बावरलेलं पिल्लू, कुडकुडत जुनेऱ्याच्या कुशीत बावरलेलं पिल्लू, आणि ठेचकाळात धडपडलं की जुनेऱ्याची मलमपट्टी। पेटीच्या तळाशी गर्द अंधारात निश्चित विसावलेलं आजीचं जुनेरं, रुखवतासोबत लपवून आणलेलं झिंजलेल्या आजीचं पोतेरं झालेलं जुनेरं, रुखवतासोबत लपवून आणलेलं झिंजलेल्या आजीचं पोतेरं झालेलं जुनेरं। पुन्हा कपाट उघडायला निवांत मिळेल तोवर फार फार उशीर झालेला असेल सांधायला बरंच काही, पुन्हा कपाट उघडायला निवांत मिळेल तोवर फार फार उशीर झालेला असेल सांधायला बरंच काही। आणि विदरलेल्या जुनेऱ्यातनं आजी कावत राहील, एक काम धड वेळेवर करणार नाहीस, आणि विदरलेल्या जुनेऱ्यातनं आजी कावत राहील, एक काम धड वेळेवर करणार नाहीस। मी मुळूमुळू रडत नेहमीसारखी आजोबांच्या कुशीत, मी मुळूमुळू रडत नेहमीसारखी आजोबांच्या कुशीत, आणि मी नेहमीसारखी मुळूमुळू रडत आजोबांच्या कुशीत, आणि दाढीतल्या चांदीनं रफू केलेलं आजीचं जुनेरं, दाढीतल्या चांदीनं रफू केलेलं आजीचं जुनेरं। धन्यवाद।